हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर यार काय सांगू तुम्हाला, आजचा दिवस इतका छान 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 होता की बस म्हणजे भाई इतकी तारीफ पुढे मी सांगते. पूर्ण ब्लॉग नक्की बघा. बरं, तर काल माझं खूप लवकर आवरून झालं होतं. मी क्लासला लवकर पोहोचले पण होते, पण आज मला तेवढाच उशीर पण झालेला. आज सीटीएमचा डेमो प्रॅक्टिस होणार होती आणि डेमो प्रॅक्टिस मी का असं बोलते, आज काल मॅमने डेमो दिलेला आणि आज आम्ही प्रॅक्टिस करणार आहोत. दॅट्स इट. आणि प्रॅक्टिस आम्ही एकमेकींवर करणार होतो. सो तो मी गेल्या गेल्या मला सेटल पण नाही होऊ दिलं की तेवढ्यात मला लगेच चेअरवर बसवलं गेलं. सो तिने आधी केलेलं त्या मुलीने आणि नंतर मग मी तिच्या फेसवर करत आणि यार तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला सिरियसली फक्त इंटरेस्ट मेकअप मध्ये आहे. म्हणजे इनफॅक्ट मला हेअर करायला पण खूप कंटाळा येतो. मला नाही आवडत यार हेअर करायला आणि मी आतापासूनच असा विचार करते की इन फ्युचर जर मी माझी टीम वाढवली तर मी फक्त मेकअप करेल यार, बाकीच्यांना हेअरस्टाईल करायला लावेल. कारण काय माहिती माझं मन असं लागतच नाही हेअरस्टाईल करायला. बट आता मी हेअर आणि मेकअप घेतलेलं आहे, सो आय हॅव टू डू. पण गाईज नवल मला ह्या गोष्टीचं सुद्धा आहे की मला हेअर मध्ये इंटरेस्ट नसून सुद्धा मी प्रॉपर शिकले आणि मला प्रॉपर हेअरस्टाईल येतात पण बऱ्याच. म्हणजे असं आपण म्हणतो ना की ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये आपण असं कमी लेखल्या जातो, बट तसं नाहीये. मी त्याच्यामध्ये पण अव्वल करून दाखवते. पण शेवटी मी बिगिनियर आहे, सो अजून मला प्रॉपर शिकायला वेळ लागणारच आहे. मी स्वतःला अपग्रेड करत राहील आणि मोस्ट ऑफ हेअरस्टाईल तुम्ही माझ्या बघितल्या आहे, सो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की मी ओके ओके करते, ठीकठाक करते की छान करते. बरं, तर इंटरेस्टिंग गोष्ट आता सुरू होणार आहे की जी तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलेली, म्हणजे मॅमच प्रॅक्टिकल बुक चेक करणार होत्या आणि जी मी काल कम्प्लीट केलेली. आणि यार मॅमला माझं इम्प्रेशन इतकं आवडलेलं. म्हणजे माझं रायटिंग व्यवस्थित एकदम सुटसुटीत, जे मी पॉइंट्स लिहिलेले मॅमला इतके पटले ते की लिटरली क्लासमध्ये येऊन त्यांनी सर्वांसमोर सांगितलेलं की कशिशची बुक सगळे रेफर करतील, जसं तिने लिहिलंय मला तसं अपेक्षित आहे. आणि ही गोष्ट माझ्या मनी नाही ध्यानी नाही, म्हणजे मी झिरो एफर्ट सोबत व्यवस्थित मला जे समजले मी ते सगळं उतरवलं. तर मॅमला ते खूप आवडलेलं आणि त्यांनी मला व्हेरी गुड सुद्धा दिलेलं, तुम्ही बघितलं असेल मागच्या. आणि मग सर्वजणी फोटोज वगैरे घेत होता. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन यार. आणि ह्याच गोष्टीमुळे त्यानंतर येताना मी दिवस बनून गेला होता. आणि यार नंतर मला थोडाफार रिग्रेट होत होता की काश यार मॅमने जेव्हा माझी तारीफ केली होती तेव्हा मी रेकॉर्ड केलं असतं आणि तुम्हाला सुद्धा दाखवलं या घरी येऊन जेवण वगैरे केलं, थोडीफार झोप घेतलेली, नंतर क्लिनिकला गेले. दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय.